नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. गेले 2 दिवस आपण साप्ताहिक विवेकची अटल स्मृती व्याख्यानमाला ऐकतोय. भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि एकूणच भारतीय राजकारणातलं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व अर्थातच स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही अटल स्मृती व्याख्यानमाला आहे. हिचं गेल्या वर्षी आपण या व्याख्यानमालेला सुरुवात केली होती. यावर्षी ही दुसरी व्याख्यानमाला आहे आणि ह्या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या सत्रामध्ये माजी केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांचं सत्र झालं. दुसऱ्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, लेखक अनय जोगळेकर यांचं सत्र झालं. अटलजींच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंपैकी म्हणजे एक धुरंधर राजकारणी, एक निष्ठावान कार्यकर्ता, नेता, एक स्टेट्समन, यासोबतच त्यांची एक महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांचं कवी मन. अटलजी उत्कृष्ट कवी होते हे आपल्या सर्वांना माहितीच आणि त्यांच्या अनेक कविता आपल्या सर्वांच्या तोंडी असतात. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठालूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, अशा अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, ज्या आपल्या सर्वांच्या अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या तोंडी अशा त्या लोकप्रिय कविता आहेत. या कवितांना, अटलजींच्या या कवितांना स्वरबद्ध करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं ते सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की आजच्या या अटल स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप सत्रामध्ये अटलजींच्या आठवणींना उजाळा देणार आहेत स्वतः पद्मजाताई. पद्मजाताईंची वेगळी ओळख आपल्या सर्वांना करून देण्याची काही गरज नाही आहे अर्थातच, कारण महाराष्ट्रातल्या सर्व संगीत रसिकांना त्यांचं नाव सर्वश्रुत आहे आणि केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अटलजींच्या कवितांना स्वरबद्ध करण्याच्या निमित्तानं आणि त्यानंतरही अटलजींचा दीर्घकाळ सहवास हा पद्मजाताई आणि त्यांचे पती सुनीलजी या दोघांनाही लाभलेला आहे. त्यामुळे अटलजींना त्यांनी जवळून बघितलेले आणि त्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना आज त्या उजाळा देणार आहेत. मी पद्मजाताईंचं साप्ताहिक विवेकच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. पद्मजाताई. नमस्कार, मी पद्मजा फेणाणी जोगळेकर. आपल्या सर्वांचे लाडके श्रद्धेय अटलजींना केवळ माजी पंतप्रधान म्हणून नाही तर 138 कोटी भारतीय जनतेच्या हृदयात वसलेल्या एका सज्जन व्यक्तीला, सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न राजकारण्याला, एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला, अजातशत्रूला, तसंच प्रतिभाशाली आणि संवेदनशील कविमनाला, खऱ्या भारतरत्नाला आज मी पुन्हा वंदन करते आणि आदरांजली वाहते. तसंच माझ्या जीवन प्रवासात मला त्यांचं प्रेम, सहवास आणि आशीर्वाद लाभले, त्या आठवणींना आज मी उजाळा देणार आहे. प्रथम मी विवेक साप्ताहिकचे आभार मानते, कारण विवेकच्या अशोक मुडेंनी मला अटलजींचा मेरी क्या बंद कविताएं हा काव्यसंग्रह स्वरबद्ध करून गाण्यासाठी घरी आणून दिला होता. त्यानंतर माझी आणि अटलजींची भेट 9 ऑगस्ट 1997 या क्रांतीदिनी त्यावेळचे उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या घरी रामटेकवर झाली. आम्ही कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या रंग बावरा श्रावण या CD प्रकाशनाचं निमंत्रण द्यायला त्यावेळी तिथे गेलो होतो. कॅसेट CDचे प्रायोजक दातार परिवारातले भालचंद्र दातार, माझे पती सुनील जोगळेकर आणि आम्ही तिथे निमंत्रण द्यायला गेल्यावेळी तिथे खासदार असलेल्या अटलजींची आणि आमची अगदी अचानकच भेट झाली. ते क्रांती दिनानिमित्त मुंबईत होते. माझ्याही आयुष्यातला हा क्रांती दिन ठरला. प्रज्ञाताई मुंडेंनी अटलजींशी माझी ओळख पद्मजाताई तुमच्या कविता गातात अशी करून दिली. तेव्हा अटलजी म्हणाले,
मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुक्षक में लिखी है. त्यांनी गायची आज्ञा केल्यावर मी त्यांच्या अगदी समोर बसून गीत नया गाता हूं ही त्यांची कविता समरसून गायले. गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. ती ऐकून उभं राहून टाळ्या वाजवून ते म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. ही एका गायिकेसाठी कवीने दिलेली मोठी शाबासकी होती. या कवितेत ते म्हणतात, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा. इतका सुंदर संदेश त्यांनी याच्यात दिलेला आहे. पहा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं. कितीही संकट आली तरी हार मानणार नाही आणि नव्या निश्चयाने संघर्षाला तोंड देईन. तसंच काळाच्या भाळावरती लिहिण्याची आणि पुसून सुद्धा टाकण्याची क्षमता मी माझ्यामध्ये निर्माण करेन. असा सुंदर संदेश त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे, जो पुढच्या पिढीला सुद्धा मार्गदर्शक ठरेल. 9 ऑगस्ट 1997 या क्रांतिदिनी अटलजींची रामटेकवर भेट झाल्यावर तिथे सोबत उपस्थित असलेले बाबा दातार यांनी अटलजींना विचारलं की तुमच्या सगळ्या कविता आम्ही रेकॉर्ड केल्या तर चालेल का. तसं विचारल्यानंतर अटलजी अगदी आनंदाने म्हणाले, अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमति है. मी खरंच भाग्यवान की पितृतुल्य अटलजींच्या कविता गाण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली. त्यावेळी अटलजी खासदार होते. आमचं 8 गाण्यांचं रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर गुजरात सरकार पडून निवडणुका जाहीर झाल्या आणि अटलजी पंतप्रधान झाले. त्यांना पुन्हा पंतप्रधान झालेले पाहण्याचा सुंदर योग आमच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आला. राजकारण के रेगिस्तान में मेरी कविता की धारा सूख गई असं म्हणणारा हा कवी निसर्गावर अमाप प्रेम करणारा होता. निसर्गात भ्रमंती करताना निसर्गाबरोबर एकरूप होऊन आत्मपरीक्षण करताना अटलजी म्हणतात, न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ, हिमानी झील के तट पर अकेला गुनगुनाता हूँ. न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ. तसंच स्वयं को दूसरों की दृष्टि से मैं देख पाता हूँ असं म्हणणारा, अत्यंत साधेपणाने वागणारा, सहृदयी, प्रेमळ, संयमी आणि सक्षम नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला, हे आपलं आणि आपल्या देशाचं भाग्यच म्हणावं लागेल. या निसर्गाबरोबरचं त्यांचं चिंतन म्हणजे एक मुक्त चिंतन, ओपन मेडिटेशन असे. तुलसीदासाचं रामचरितमानस त्यांचा प्रेरणा स्रोतच. अटलजी म्हणजे क्रांतिकारकाची प्रखर मनशक्ती लाभलेले राष्ट्रभक्त, सच्चे राष्ट्रसेवक. राष्ट्र म्हणजे व्यक्ती, राष्ट्र म्हणजेच दैवत. पुढील कविता ही या राष्ट्रपुरुषाच्या आयुष्याचा प्राण मंत्र आहे. भारत जमी का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगाजल है. यात भारताच्या प्रत्येक धूलिकणाला किंवा दगडालाही ते ईश्वर मानतात. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. असं आपलं संपूर्ण जीवन देशासाठी, देशवासियांसाठी, आदर्शासाठी आणि सामान्यांच्या अपेक्षांसाठी व्यतीत करणारे अटलजी
मनाने खूप संयमी होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनाच्या वेळी त्यांच्या हृदयातील सौहार्द त्यांच्या भाषणात प्रतिबिंबित झालं होतं. इंदिराजींबरोबर त्यांचे मोठ्या प्रमाणात मतभेद होते, तरी सुद्धा 1971च्या युद्धानंतर इंदिराजींविषयी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्या विशाल हृदयाचं दर्शन होतं. ज्यावेळी सरकारी म्हणजे शासकीय जबरदस्तीचा अंत होत नव्हता, अत्यंत कोमल हळव्या हृदयाच्या मनस्थितीत त्यांनी पुढची कविता लिहिली आहे. अश्रूच्या एका थेंबामध्ये व्यथेचा दुःखाचा अनुभवलेला सागर अटलजींनी या पुढच्या कवितेमध्ये मांडलेला आहे. आजच्या याही दुःखाच्या क्षणी त्यांचे हे शब्द काळजाला थेट भिडतात. रोते रोते रात सो गई, रोते रोते रात सो गई. अटलजी एक तत्ववेत्ता म्हणून मी त्यांच्या क्या सच है क्या शिव क्या सुंदर या कवितेकडे पाहते. अटलजी परराष्ट्र मंत्री असताना लेनिनच्या समाधीवर गेल्यावेळी त्यांनी ही कविता लिहिली. 70च्या दशकात कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनची सामाजिक परिस्थिती पाहून त्यांना एका ठिकाणी भव्यता तर दुसरीकडे उपेक्षित दुर्बल असा बहुसंख्य समाज पाहून त्यांना जो विरोधाभास जाणवला तो विचार त्यांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. ही कविता मी हंसध्वनी रागामध्ये स्वरबद्ध केली आहे. अटलजींचं निसर्गावरती प्रचंड प्रेम, त्यांची आवडती जागा हिमालयाच्या कुशीत विसावलेली मनाली. बुलाती तुम्ही मनाली या कवितेमध्ये मनाली हिला एक मित्र, एक दोस्त असं म्हणून मनालीमध्ये अटलजी जिवंतपणा आणतात, चैतन्य आणतात. ही कविता मला स्वरबद्ध करताना थेट मनालीलाच घेऊन गेली होती. अटलजींचं प्रखर राष्ट्रप्रेम त्यांच्या कवितेतून नेहमीच दिसून आले. हम जंग न होने देंगे या कवितेत ते म्हणतात, विश्व शांति के हम साधक हैं, विश्व शांति के हम साधक हैं, भारत पाकिस्तान पड़ोसी साथ साथ रहना है, प्यार करें या वार करें दोनों को ही सहना है, जो हम पर गुजरी बच्चों के संग न होने देंगे, हम जंग न होने देंगे, हम जंग न होने देंगे. यात त्यांचा विशाल मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो. म्हणून अटलजी हे मूल्यनिष्ठ राजकारणी, तसंच पक्ष, पंथ, जात, धर्म, भाषा, प्रदेश, देश विदेश या सर्व सीमा पार करून हृदयात अढळस्थानी सर्वांच्या विराजमान झालेले आहेत. याच वाजपेयींनी 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरण येथे अणुचाचणी करून संपूर्ण जगाला धक्का दिला आणि हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलं. 13 मे रोजी संपूर्ण जगाचं दडपण आणि लक्ष भारताकडे असल्यामुळे प्रसार माध्यमे आणि कुठल्याही देशाच्या प्रतिनिधींना अटलजी भेटत नव्हते. तशातच आमची अटलजींशी नेमकी त्या दिवशी दिल्लीत गाठभेट 3 मिनिटांपुरती ठरली होती. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड तणाव दिसत होता. मी त्यांना त्यांच्या रेकॉर्ड केलेल्या आणि प्रत्यक्ष गाऊन दाखवलेल्या कविता ऐकून अटलजींची कळी खुलली आणि ती 20 मिनिटाची 3 मिनिटाची भेट होती ती 20 मिनिटापर्यंत रंगली. त्या दिवशी फुलाहून कोमल संवेदनशील मनाच्या आणि वज्राहून कठोर सामर्थ्याच्या कणखर पंतप्रधानांना अत्यंत तणावाच्या परिस्थितीत काही क्षण आनंद देण्याचं समाधान आम्हाला लाभलं. अपने ही मन से कुछ बोले ही त्यांची आणखीन एक तत्वज्ञानावर आधारित कविता. त्यात ते म्हणतात,
पृथ्वी लाखों वर्ष पुरानी, जीवन एक अनंत कहानी। पर तन की अपनी सीमाएं, पर तन की अपनी सीमाएं, यद्यपि 100 शरदों की वाणी, इतना काफी है अंतिम दस्तक पर खुद दरवाजा खोलें, अपने ही मन से कुछ बोलें। कोणीही कितीही जीवेत शरद शतम, असं जरी म्हटलं तरी शरीरालाही सीमा आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मृत्यूला न घाबरता, न डगमगता सामोरं जाण्याचं धैर्य माझ्यामध्ये असू दे, असं अटलजींनी या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. खरं तर अटलजी आजारी असतानाही आणि नसतानाही आम्ही दिल्लीला जेव्हा जेव्हा म्हणून कार्यक्रमासाठी जात असू, त्यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कविता त्यांच्या समोर गाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन निघत असू. एकदा गप्पा गाणी बराच वेळ झाल्यानंतर निघायची आम्ही जेव्हा त्यांच्याकडे अनुमती मागितली, तेव्हा म्हणाले, इतनी भी क्या जल्दी है जाने की, असं त्यांनी आग्रहाने सांगितल्यानंतर आमचाही पाय निघेना हो. दिल्ली आओगी तो मुझसे मिले बगैर जाना नहीं, अशी प्रेमळ ताकीद त्यांनी दिली होती. त्यांच्या जन्मदिनी आदरणीय डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे सरांनी आमचा दिल्लीत कार्यक्रम आयोजित केल्यावेळी आम्ही त्यांना भेटून त्यांच्या कविता गाऊन दाखवल्या. त्यांच्या डोळ्यातली चमक पाहून त्यांच्याबरोबरचे काळजी घेणारे सहकारी श्री झिंगटा आणि इतरांनी सांगितले की आज हमारे साहब बहुत खुश हैं, आप आते रहिए और उनकी कविताएं उनके सामने गाते रहिए. अटलजींच्या आजारपणात मी त्यांना थोडा आनंद देऊ शकले याचं समाधान वाटलं. 22 डिसेंबर 2003 ची एक आठवण सांगते. दिल्लीला गेल्यावेळी अटलजींनी मला आणि माझे पती सुनीलला नाश्त्याला बोलावल्यावेळी माझी हिंदू तन्मन ही कविता तूच स्वरबद्ध कर अशी त्यांनी आज्ञा केली. हिंदुत्व याचा सर्व समावेशकता असा अटलजींच्या मते अर्थ असावा. पूर्वी वाचताना ही कविता जेव्हा मी पूर्वी वाचत होते तेव्हा या कवितेचे शब्द अत्यंत कठीण असल्याचे मला जाणवले होते, परंतु अटलजींना नाही म्हणणं मात्र मला शक्य झालं नाही आणि त्यामुळे मी तिथे होकारार्थी त्यांच्यासमोर मान हलवली. 3 दिवसांनी लोकसभा अध्यक्ष आदरणीय सुमित्राताई महाजन यांनी 25 डिसेंबर या अटलजींच्या वाढदिवसानिमित्त इंदोरमध्ये अभय प्रशाल या प्रशस्त स्टेडियमवरती अटलजींच्या कविता गायनाचा माझा कार्यक्रम आयोजित केला होता. दिल्ली ते इंदोर विमान प्रवासात या कवितेला परमेश्वरानं चाल सुचवली. हिंदू तन्मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. ही अत्यंत अशी कठीण असलेली कविता मी स्वरबद्ध करून गाणार असे सुमित्राताईंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अटलजींशी संपर्क साधून जाहीर केले. हे ऐकून मोठ्या मिश्किलपणे ते हसत हसत म्हणाले, ऐसी शरारत तो पद्मजा कर सकती है. हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. मैं शंकर का वह क्रोधान कर सकता जगती क्षार क्षार. डमरू की वह हृदय ध्वनि हूँ जिसमें नचता भीषण संहार. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. मैं यम की प्रलयंकर पुकार, मैं यम की प्रलयंकर पुकार. जलते मरघट का धुआंधार,
धक उठे जल थल अंबर, जड़ चेतन को कैसा विस्मय। हिंदू तन मन हिंदू जीवन, हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय, रग रग हिंदू मेरा परिचय। हिंदू तन मन हिंदू जीवन, हिंदू तन मन हिंदू जीवन, हिंदू तन मन हिंदू जीवन। हिंदू तन्मनची लागलेली चाल ऐकून अटलजीही प्रचंड खुश दिसत होते. एकदा 8 मार्च खास महिला दिनानिमित्त सुमित्राताईंनीच दिल्लीत एका मोठ्या कार्यक्रमात पंतप्रधान अटलजींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. ते फक्त दीप प्रज्वलन करून जातील असं कळल्यानंतर पूर्णपणे हिंदी कार्यक्रमाची मी जय्यत तयारी करून गेले होते आणि माझा हिरमोड झाला हे ऐकून. मी अटलजींना दीप प्रज्वलनावेळी हळूच विचारलं, आपण माझ्या कार्यक्रमाला कृपया थांबाल ना? यावर ते डोळे मिचकावून म्हणाले, अगर तुम अच्छा गाओगी तो ही मैं ठहरूंगा. मला क्षणभर ते खटकलं, पण लगेच त्यांनी माझी गंमत केल्याचंही मला जाणवलं. त्यानंतर तब्बल 2 तास अटलजी कार्यक्रमामध्ये संपूर्णपणे रंगून गेले होते. अटलजींना आणि त्यांचे मित्र लालकृष्ण अडवाणीजींना चांगले चित्रपट नाटक एकत्र पाहण्याचा आणि वाचनाचा खूप नाद होता, छंद होता. एकदा माझी आणि सुनीलची अचानक अडवाणीजींशी चर्चगेटला भाजप कार्यालयाजवळ भेट झाली. त्यावेळी ते आम्हाला आग्रहाने रोजा चित्रपटाच्या स्पेशल शोला नेहरू सेंटरला त्यांच्याबरोबर घेऊन गेले. हाही एक त्यांच्याबरोबरचा अपूर्व आणि सुंदर योग होता. गीत नया गाता हूँ च्या सीडी प्रकाशन समारंभी पद्मजा जी के रूप में एक नया स्वर उभरा है. लता जी ने भी उस स्वर की प्रशंसा की है, उस स्वर हम लोगों ने भी सुना. उसमें गहराई भी है और ऊंचाई भी है. असे जबरदस्त कौतुकाचे शब्द ऐकून मी खरंच धन्य झाले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या अटलजींनी अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या कार्याची सुरुवात केली. 10 वर्ष राजकारणात नसूनही जनतेत त्यांच्याबद्दल शेवटी प्रेम आणि आदरभाव होता. सार्वजनिक जीवनात एवढं कर्तृत्व, सर्वांप्रती मैत्री, विनम्रता, आत्मीयता सर्वोच्च शिखर गाठल्यानंतरही सामान्य व्यक्तीविषयी संवेदनशील असणं हे गुण आपणा सर्वांसाठी वस्तुपाठ ठरतील. हा विनम्रपणा त्यांच्या पुढील कवितेमध्येही दिसून येतो. मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई मत देना, मुझे इतनी ऊंचाई मत देना, कभी मत देना कि गैरों को गले लगा ना सकूं, इतनी रुखाई कभी मत देना. मेरे प्रभु मेरे प्रभु मेरे प्रभु मेरे प्रभु मेरे प्रभु मेरे प्रभु. हे त्यांचे आचार विचार, साधेपणा आचरणात आणणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. नमस्कार, धन्यवाद.
बर्फ ढकी पर्वतमालाएं, बर्फ ढकी पर्वतमालाएं, नदियाँ झरने जंगल जंगल, किन्नरियों का देश, किन्नरियों का देश, देवता डोले पल 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 पल, बर्फ ढकी पर्वतमाला। हरे हरे बादाम वृक्ष पर लदे खड़े चिलगोजे, हरे हरे बादाम वृक्ष पर लदे खड़े चिलगोजे, गंधक मिला उबलता पानी, गंधक मिला उबलता पानी, कोई मणि को खोजे, कोई मणि को खोजे, बर्फ ढकी पर्वतमाला। पसार पसार दोनों बाह पसार, दोनों बाह पसार पसार, दोनों बाह पसार, बुलाती तुम्हें मनाली, बुलाती तुम्हें मनाली, बुलाती दावानल में मलयानिल सी, दावानल में मलयानिल सी, महकी मित्र मनाली, बुलाती तुम्हें मनाली, महकी मित्र मनाली, बुलाती तुम्हें मनाली। बर्फ ढकी पर्वतमालाएं, बर्फ ढकी पर्वतमालाएं, धन्यवाद पद्मजाताई. पक्षीय राजकारण, निवडणुका आणि या सगळ्याच्या पलीकडे कविमनाचे अटलजी आपल्या वाणीतनं समजून घेणं, त्यांच्या विविध आठवणींना तुम्ही दिलेला उजाळा ही नक्कीच आम्हा सर्व दर्शकांसाठी एक पर्वणी होती. मी पुन्हा एकदा साप्ताहिक विवेकच्या वतीने आपले आभार मानतो आणि अटल स्मृती व्याख्यानमाला आज इथेच समाप्त होते. असेच विविध कार्यक्रम आपण साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरनं पाहत असतो. तेव्हा आपण सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे की साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला
न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.